श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर पुन्हा आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जावो अशीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर येत्या 15 फेब्रुवारी 2026 वार रविवार या दिवशी आलेले आहे महाशिवरात्री. भगवान शंकरांचा अतिशय महत्त्वाचा दिवस. आत्ता महाशिवरात्रीच्या कालावधीमध्ये फक्त महाशिवरात्री याच दिवशी उपासना करायची नाही, तर जसं ज्या पद्धतीने आपण श्राद्ध पक्ष असते म्हणजे पितृपक्षातले 15 दिवस महत्त्वाचे असतात, त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या निमित्ताने नंदी पक्ष असतं. आता जे नवीन आहे त्यांना सांगते दरवर्षी आपण या सेवा करत असतो. खूप सुंदर असे अनुभव आलेले असतात आपल्याला. पण मी तुम्हालाही सांगेल नव्याने, जर तुम्ही नवीन असाल तर ही सेवा आवर्जून करा. नंदी पक्ष म्हणजे भगवान शंकरांच्या उपासनेचे 15 दिवस. 15 दिवस हे महत्त्वाचे आहेत. महाशिवरात्रीच्या आधीचे 7 दिवस व शिवरात्रीनंतरचे 7 दिवस आणि महाशिवरात्रीचा दिवस असे टोटल 15 दिवस असतात. मग आता यंदा 8 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी 2026 पर्यंत नंदी पक्ष आपल्याला साजरी करायचा आहे. तर थोडक्यात काय, भगवान शंकरांची उपासना करण्यासाठीचे हे दिवस आहेत. जर काही कारणांनी काही लोकांनी हा व्हिडिओ 10 तारखेला पाहिला, काही लोकांनी 12 तारखेला पाहिला, तर तेवढे दिवस तुम्हाला स्किप करून म्हणजे तेवढे तुम्ही सेवा करू शकतात. तर काय बघा, पितृपक्षामध्ये आपण कसं करतो की मासिक धर्म, कोणाला काही सुतक विटाळाच्या अडचणी असतात, तर तेवढे दिवस आपण स्किप करतो आणि जेवढे दिवस आपल्याला भेटलेले आहेत तेवढेच दिवस आपण सेवा करण्याचा प्रयत्न करतो. हे सुद्धा तसंच आहे. तर शिव पंचाक्षरी जेवढे दिवस हे सेवा तुम्ही कराल तेवढी तुम्हाला चांगले या सेवेने अनुभव येतील. तर या 15 दिवसामध्ये आपल्याला काय सेवा करायची आहे, तर शिव पंचाक्षरी स्तोत्रमचे पठण करायचं असतं. शिव पंचाक्षरी स्तोत्र प्रत्येकाला माहिती आहे, तर तुम्ही तो ऐकू शकता किंवा पठण केलं तर उत्तमच आहे. तुम्ही हे संकल्पयुक्तसुद्धा ही सेवा करू शकता. खरं तर जन्म देणारा जो आहे तो आपल्याला ब्रह्मदेवाने आपल्याला जन्म द्यायचं काम केलेलं आहे. आपलं पालन करण्याचं काम भगवान विष्णूंचं आहे आणि मृत्यू अंतिम आहे. मोक्षप्राप्तीसाठी भगवान शंकरांची उपासना करायची असते आणि आपल्या सांसारिक अडचणी आणि आपले शारीरिक, आर्थिक, मानसिक जे काही कष्ट आहेत ते कमी व्हावे म्हणून एकतर भगवान शंकर जे आहेत ते सांब सदाशिव आहेत, ते भक्तांच्या एका हाकेला सुद्धा धावून येतात. जर ते एवढे विश्वाचं कल्याण करतात, तर ते तुमचं माझं कल्याण का नाही करणार? ते माझ्या अडचणी, ते तुमच्या अडचणी का नाही दूर करणार? ज्याला जसं जमेल तसं त्यांनी ही सेवा करायची आहे. ज्यांना संकल्पयुक्त सेवा करायची इच्छा आहे त्यांनी ही सेवा ही करू शकतात. ज्याला काही अडचणी नाही आहेत 15 दिवसामध्ये, त्यांनी नक्कीच संकल्पयुक्त ही सेवा जी आहे ती करायची आहे. आणि ज्यांना 15 दिवसामध्ये कुठं बाहेर जायचं आहे, लग्नसराई आहे, काही सुख दुःख प्रत्येकाला लागूच असतात, जर तसं काही असेल तर त्यांनी मनामध्ये यथाकालीन शब्दाचा वापर करून आपली इच्छा बोलून जेवढ्या दिवस शक्य होईल तेवढ्या दिवस ही सेवा जी आहे ती करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आपल्याला हे जे आहे ते, तर हे पंचाक्षरी स्तोत्रने कसं आहे ते कसं पठण करायचं आहे, तर मी तुम्हाला सांगते पंचाक्षरी स्तोत्र काय आहे. तर ऐका. नागेंद्रहारा त्रैलोकनाथा भस्मांगरायाय महेश्वराय नित्याय शिवाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. हे शिव पंचाक्षरी स्तोत्रम अतिशय प्रभावी आणि अतिशय दिव्य अनुभव देणारा आहे. तुम्हाला हे माझ्या व्हिडिओच्या स्क्रीनवर जे आहे ते दिसत असेल तर तुम्ही तिथून स्क्रीनशॉट मारून सुद्धा हे पठण करू शकता. तर हे जे स्तोत्र आहे ते कसं पठण करायचं आहे, किती पठण करायचं आहे,
भगवान शंकरांच्या उपासनेचा काळ हा प्रदोष काळ असतो. तर प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ताच्या 1.5 तास आधी, सूर्यास्तानंतर 1.5 तास. तर बघा, तुम्हाला सकाळी जर पठण करायचं असेल तर तुम्ही सकाळीसुद्धा केलं तरी उत्तम आहे आणि काही कारणाने जर संध्याकाळी पठण केलं तरीही चालेल. ज्यांना दुपारी वेळ असतो त्यांनी दुपारी करा. म्हणून मी यथाकालीन या शब्दाचा तुम्ही मनामध्येच इच्छा बोलून ही सेवा करा. यथाकालीन शब्द वापरून तुम्ही म्हणायचं आहे, मी हे सेवा करेल, मी रोज 11 वेळा वाचेल, तर तुम्हाला खूप चांगला अनुभव भेटेल. जेवढी जास्त सेवा तेवढे जास्त आपल्याला चांगला अनुभव येतो. 21 वेळा करा, 11 वेळा करा, काहीच नाही शक्य होत तर एकदा तरी करा. एकदा म्हणजे एवढीशी सेवा रोज एवढीशी सेवा आणि 11 वेळा केला तर कुठेतरी एवढं होतं की आपल्या अडचणी जर एवढ्या ढगभर असतील तर सेवासुद्धा आपल्याला ढगभर करावी लागेल. लक्षात ठेवा, आपल्या अडचणी जर एवढ्या आहेत आणि आपण जर एवढीशी सेवा करू तर तसं कसं चालणार? जर आपल्या अडचणी जास्त असतील तर आपल्याला त्यांच्या 10 पटीने जास्त सेवा करावी लागेल. कारण अडचणींच्या आधी जो आपला भूतकाळ म्हणजे आपले जे भोग आहेत ते कमी होऊन जोपर्यंत आपल्या अडचणींच्या सेवेपर्यंत आपण जात नाही, म्हणून सेवा जी आहे आपल्याला वाढवायची असते. 11 वेळा करा, 5 वेळा करा, 7 वेळा करा. विषम संख्येमध्ये तुम्हाला जेवढं जमेल तेवढं करा. तर तुम्ही म्हणाल, या 15 दिवसाच्या कालावधीत मला बाहेर जायचं आहे, लग्न कार्यात जायचं आहे, मुलं त्रास देतात, तर तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं करायचं. ही सेवा करताना तुम्ही मांसाहार करायचा नाही, ब्रह्मचर्याचे पालन नाही केले तरी चालेल. एकाच वेळी 11 वेळा पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही सकाळी 5 आणि सायंकाळी 6 अशा पद्धतीने सुद्धा करू शकता. फक्त अशा वेळेस तुम्हाला संकल्प नाही घ्यायचा आहे. जेवढं शक्य होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा. भगवान शंकर हे सांब सदाशिव आहेत. ते भक्तांच्या एका हाकेने सुद्धा प्रसन्न होतात. जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर तुम्हाला काही नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत. तर मांसाहार जो आहे 15 दिवस पूर्ण वज्र असणार आहे, परान्न वज्र असणार आहे आणि ब्रह्मचर्याचं पालन. या 15 दिवसामध्ये नंदी पक्षाच्या काळात भगवान शंकरांचे जास्तीत जास्त उपासना करा. तुम्हाला या सेवेचा चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. 15 दिवसामध्ये शिवतत्व हे खूप जागृत असतं आणि महाशिवरात्रीच्या दिवशी 100 पटीने अधिक जागृत असते. तर हे जागृत शिवतत्व आपल्यामध्ये आकृष्ट व्हावं म्हणून आपण भगवान शंकरांची उपासना करायची असते. दररोज प्रत्येकाने आपल्यामध्ये आपल्याने जेवढी उपासना होईल तेवढं नक्की करायचं आहे. कधी कधी तर आपण कोरडी देवपूजा करतो, तसंच आपण समाधानी मानतो. पण असं जर तुम्हाला परमेश्वर कृपेने हे 15 दिवस भेटले आहेत तर प्रत्येकाने याचे औचित्य साधून भगवान शंकरांची सेवा करायची आहे. तर करता करविता तोच आहे, मी तर निमित्त मात्र. तर झालेली सेवा स्वामींचरणी रुजू करते आणि इथेच व्हिडिओला थांबवते. तर आजची माहिती तुम्हाला सेवा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर श्री स्वामी समर्थ.